93 बॉम्बलास्टचा मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम, ज्या 93 बॉम्बलास्टमुळे पूर्ण मुंबई नाही तर पूर्ण देश हादरला। 257 लोक निरपराध लोकांनी आपला जीव गमावला। 700 पेक्षा जास्त लोक जखमी झाले। मुंबईच्या विविध ठिकाणी प्रामुख्याने सेना भवनच्या बाहेर पण बॉम्बलास्ट केला गेला। सेना भवन उडवण्याचा कट रचला गेला। त्या बॉम्बलास्टचा मुख्य आरोपी दाऊदचा जवळचा साथीदार सलीम कुत्ता, हा सलीम कुत्ता आज जन्मठेपेच्या शिक्षेवर आज जेलमध्ये आहे। तो पेरोलवर बाहेर येतो। पेरोलवर बाहेर असताना शेवटच्या दिवशी तो पार्टी करतो आणि त्या पार्टीमध्ये त्याच्याबरोबर नाशिकचे उबाटा सेनेचे, उद्धव ठाकरेच्या उबाटा सेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर हे त्याच्यावर पार्टी करतात। आणि त्याचा फोटो आज मी सभागृहामध्ये मी हा पुरावा म्हणून दाखवलेला आहे। अजून पण फोटोग्राफ माझ्याकडे आहेत। हा सलीम कुत्ता आहे आणि हा सुधाकर बडगुजर आहे। त्याचबरोबर त्या पार्टीचे माझ्याकडे व्हिडिओ पण आहेत आणि अजून फोटोग्राफ आहेत। कसं आहे की आता आरोप करून सरकारमध्ये मला तर असं वाटतं ते आरोप करण्यापेक्षा त्यांनी ती माहिती गृहमंत्र्यांना द्यायला पाहिजे होती। आता 93 साली राज्याचे मुख्यमंत्री कोण होते? 93 साली जे बॉम्ब ब्लास्ट झाल्यानंतर 94-95 नंतर जे मुख्यमंत्री पद कोणाकडे झालं? युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण होते शेवटच्या 6 महिन्यामध्ये? मग 93च्या ह्या ज्या गोष्टी हे आता आणण्यापेक्षा त्यावेळी पण ती कारवाई का केली गेली नाही हाही प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो। कुठच्याही प्रकारे कुठच्याही पदाधिकारी कार्यकर्ते जर त्याच्यात अयोग्य गोष्टीमध्ये जर असतील याची शहानिशा झाल्याशिवाय प्रतिक्रिया देणं मी उचित नाही। परंतु एक गोष्ट नक्की आहे की अशी असेल तर त्यांनी राज्याचे गृहमंत्र्यांना द्यावं ना, फक्त ब्रेकिंग न्यूज करण्यात काय अर्थ नाही। मला वाटते गेल्या वर्षभरामध्ये किती SIT झाल्या। आता ते SIT वाल्याला पण कंटाळायला लागलेलं की प्रत्येक गोष्टीला SIT। राज्याचं गृह विभाग एवढा सक्षम आहे की अशा काही गोष्टी त्यांना लगेच तातडीने माहिती मिळाल्यानंतर आणि पॅरोलवर ते आलेले आहेत किंवा काही अशावरती आलेले आहेत, याच्याबरोबर पॅरोलवरती आलेल्या लोकांबरोबर असे असंख्य फोटोज असंख्य लोक असतात, हे सर्वचाच आहेत। या सर्वाचाच विचार त्यांनी करायला पाहिजे।